तर मित्रांनो, आपण बघत आहोत कोणता 9वा चॅप्टर, त्याच्या दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक, बरोबर. तर त्याच्यातला आपण दशांश अपूर्णांक बघितला होता आणि व्यवहारी अपूर्णांक वगैरे आपण अगोदरच्या चॅप्टर्समध्ये बघितला, बरोबर आहे ना. ते चॅप्टर यूट्यूबवर येऊन जातील काही दिवसात. पण आपण जे फ्रॅक्शन वगैरे आहे ते अगोदर बघितलं होतं. अरे पाहिला होता का? हां. तर आता त्या दोघांचा कॉम्बो हा चॅप्टर आहे आणि या चॅप्टरमध्ये लागणारे कन्सेप्ट ते म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डेसिमल पॉईंटची, ते तर तुम्हाला जमतंच, बेसिकमध्ये झालेलं आहे आपलं, बरोबर. आणि त्यानंतर त्यांच्या कन्वर्जन, युनिट कन्वर्जन. ठीक आहे, तुम्हाला इकडे लक्ष द्यायचं आहे, तिकडे नाही. युनिट कन्वर्जन आपण काल पाहिला, बरोबर. त्याआधी पण आपण बघितलं होतं बेसिकमध्ये, मिली, देसी, सेंटी, बरोबर. तर ते लाईन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यावरचे प्रश्नसुद्धा आपल्याला येऊ शकतात. त्यानंतर थोडासा एक कन्सेप्ट राहिलेला आहे, तो म्हणजे कसा, तर तो बघा, आपल्याला समजायला पाहिजे. पाव समजते ना, पाव, त्यानंतर अर्धा, त्यानंतर पाऊण, ह्या समजल्या पाहिजेत. त्यानंतर सव्वा, त्यानंतर दीड, त्यानंतर पावणे दोन, त्यानंतर सव्वा दोन, आणि त्यानंतर अडीच, तसेच मग तिकडे पावणे तीन. ठीक आहे. तर हे काय आहेत सर? आता हे जे आहेत, आपण म्हणजे जेव्हा क्वांटिटी पूर्ण असते तेव्हा आपण तिला पूर्ण म्हणत असतो. जसा मीटर आहे, मीटर पूर्ण आहे तर पूर्ण आहे. के जी आहे, पूर्ण के जीश म्हणू. पण जसा अर्धा म्हणायचा आहे, 1 kg आपण म्हणतो, पण अर्धा kg, मग अर्धा kg मध्ये किती ग्राम येतील? 500 ग्राम. अरे कळलं. सपोज मी म्हटलं पाव kg, पाव kg म्हणजे किती सर? 1 kg म्हणजे तुम्हाला माहीत आहे 1000 ग्राम. पाव kg म्हणजे किती आहे ना. तर ते आपल्याला समजायला पाहिजे, बरोबर आहे. तर त्यासाठी पहिले हे टर्म आपल्याला शिकायला लागतील. पाव म्हणजे काय होते? पाव म्हणजे लक्षात ठेवाल हमेशा 4 भागांपैकी एक भाग. म्हणजे कोणत्याही गोष्टीसोबत अगर पाव लागला, सपोज मी म्हटलं पाव मीटर, तर सर पाव मीटर कसा राहील? तर मीटर सोबत लागला पाव, अरे मीटर सोबत लागला पाव, तर मीटरचे करायचे 4 तुकडे. तर एका मीटरमध्ये किती राहते? 1000 मिलीमीटर राहते किंवा 100 सेंटीमीटर राहते, बरोबर आहे. याचे 4 तुकडे करीन तर किती होतील? 250, बरोबर. याचे करीन तर किती होतील? 25, बरोबर. आता पाव लागला समोर, तर पाव म्हणजे मी काय सांगितलं? 4 पैकी एक तुकडा. म्हणजे किती? सपोज मी म्हटलं इकडे पाव आहे, पावची व्हॅल्यू हे आहे. सपोज आता मी म्हटलं पाव मीटर म्हणजे 1/4 मीटर, बरोबर. अरे बरोबर. तर बघा कसं आहे ते व्हॅल्यू. 1/4 मीटरमध्ये किती होते? 100 सेंटीमीटर होते. यानं जर तुम्ही काय केलं असता, भाग दिला असता, तर किती आला असता? 25. म्हणजे किती सेंटीमीटर? मीटरच्या ठिकाणी आला 100 सेंटीमीटर. अरे आला, म्हणजे किती सेंटीमीटर आला असता? 25 सेंटीमीटर. तर मी पण तर तोच सांगितलो, 4 पैकी एक तुकडा. तर एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर होते, त्याचे 4 भाग केले आपण, तर त्याच्यापैकी एक तुकडा. अरे कळलं. तसंच के जी सोबत पण म्हणू शकता. पाव kg म्हणजे किती ग्राम? ते एका kg मध्ये किती ग्राम राहतात? 1000. तर त्याचे 4 सारखे तुकडे करा, म्हणजे किती ग्राम येतील? 250 ग्राम येतील. सपोज मी म्हटलं पाव अवर म्हणजे पाव तास म्हणजे किती येतील? किती मिनिटं? 15 मिनिटं. 15 मिनिटं समजले का कसे आले? कारण एका तासात टोटल मिनिटं किती होते? 60. तर त्याचे 4 सारखे तुकडे केला आपण, तर किती झाला? बरोबर आहे. तर किती आला? 15 मिनिटं आला. अरे आला. आता अर्धा म्हणजे काय? तर अर्धा म्हणजे सपोज 4 पैकी 2 भाग, किंवा म्हणू शकतो 2 पैकी 1 भाग. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे.
अरे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीला तुम्ही 4 तुकडे कराल तर त्याच्यातले 2 तुकडे घ्यायचे आहे, किंवा 2 सारखे तुकडे कराल तर किती तुकडे घ्यायचे आहे, 1 तुकडा घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा मानल्या जाईल. बरोबर आहे. सपोज मी म्हटलं 1 लिटर, 1 लिटर मध्ये किती ml आहे, 1000 ml, 1000 मिली. अरे बरोबर आहे, मिली लागला तर 1000 लक्षात घ्यायचा. अरे ठीक आहे, 1000 मिलीलिटर राहील. मग 1000 मिलीलिटर आहे, सपोज मी म्हटलं अर्धा लिटर, तर मग तुम्ही पाहिले असाल अशी वाली क्वांटिटी पाहिला असाल, असा वाला लिटर पाहिले असाल, असा काहीतरी राहते, हा मोठा वाला राहते. बरोबर आहे, असा मोठा राहते, त्याच्या छोटा बंधू एक राहते. अरे राहते, त्याला आपण काय म्हणतो, अर्धा लिटर म्हणतो. तुम्ही इथे पाहिले असाल 1L लिहिला राहते, तर इथं तुम्हाला 500 ml नाव लिहिलेलं असेल. अर्धा लिटर मध्ये किती येईल मग, तर मग 1000 चे 2 सारखे तुकडे करा, 500 500. बरोबर आहे, तर 500 ml, 500 ml आला असता, इथं नाही लिहिलेला. 500 ml म्हणजे काय आला असता, अर्धा लिटर आला असता. सपोज मी म्हटलं अर्धा लिटर, म्हणजे ज्या पण मेन क्वांटिटी सोबत, ज्या पण मेन युनिट सोबत हा जोडत असते हे फ्रॅक्शन व्हॅल्यू. ठीक आहे, हे जे फ्रॅक्शन व्हॅल्यू ज्या पण युनिट बरोबर जोडत असते त्याच्या आपल्याला त्यानुसार अर्धा करायचा आहे की पाव करायचे आहे ते करावं लागते. पण आता याला लिटर मध्ये सपोज लिहायचं असतं, जसा 1 लिटर मध्ये मला माहित आहे, अर्धा लिटरला आपण हाफ म्हणू, लिटरला आपण काय म्हणू, लिटर. ठीक आहे, हाफ लिटर. मग एका लिटर मध्ये किती ml असतात, तर 1000. तर ml मध्ये काढायचं असतं तर काय झालं असता, या 1000 चा हाफ झाला असता, म्हणजे किती झाला असता, 500 ml. सर याला पॉइंट मध्ये पण लिहू शकतो का, यस. याची व्हॅल्यू काय झाली असती, 0.25. एकाचे 4 तुकडे केला असता आपण, सिंगल एकचे 0.25 0.25 0.25 0. अरे बरोबर, हां. तसंच याच्या काय झाली असती 0.5. तसंच पाऊन, पाऊन म्हणजे काय असते, तर 4 पैकी 3 भाग, 4 पैकी 3 भाग. सपोज मी म्हटलं पाऊन केजी साखर द्या, म्हणजे किती ग्राम देईल तो मला, 750, कारण 250 250 250. अरे कळलं. सपोज मी पाऊन सेंटीमीटर मला पाऊन मीटर मला कापड द्या, तर सेंटीमीटर मध्ये किती झाला असता, 75. किती झाला असता, 75. कारण सेंटीमीटर मध्ये किती तुकडे होतात, म्हणजे किती असतात, 100 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. अरे बरोबर, तर त्याचे आपण 25 25 25, त्याच्यापैकी 3 तुकडे, 3 तुकडे म्हणजे किती, ए बुधे लक्ष देईन दादा. अगं व्यावहारिक ज्ञान आहे, हा आपल्याला असणं गरजेचं. अरे आहे की नाही, नाही तर मग CBSE वाल्याची हालत माहित आहे ना, की नाही माहित आहे, त्याला समजतच नाही पाऊन म्हणजे काय होते. पाऊन घंटा म्हणजे तर तो म्हणते शिवा तर नाही दिलंच बाबा मध्ये, आपण त्याला म्हटलं पाऊन घंटा. अरे बरोबर, तर तो काय म्हणते शिवा तर नाही दिलं नाही ना मला. पाऊन घंटा म्हणजे काय होते, किती मिनिटं, पाऊन घंटा म्हणजे 45 मिनिटं. अरे कळलं का, पाऊन म्हणजे होते 4 पैकी 3 भाग. किती भाग, 4 पैकी 3 भाग. बरोबर. हां, तर बघा सपोज मी म्हटलं पाऊन तास, मी किती तास शिकवणार आहोत तुम्हाला, सपोज मी म्हटलं मी पाऊन तास तुम्हाला शिकवणार आहोत, म्हणजे किती मिनिटं शिकवणार आहोत, तर एका तासामध्ये किती मिनिटं होते, 60 मिनिटं होते ना. पाऊन म्हणजे काय होते, तर 3/4. तर या 4 जेव्हा भाग द्याल, बरोबर, तर 15 त्रिक, तर किती मिनिटं आले, मिनिटासोबत. आता बघा इथं 60 सोबत गुणला आपण, इथं 1000 ml सोबत, कारण ml मध्ये 1 लिटर म्हणजे किती होते, तर 1000 ml. मीटरची गोष्ट केला असता, सेंटीमीटर मध्ये काढला असता तर 100 सेंटीमीटर. म्हणून ते युनिट कन्व्हर्जन आपल्याला आले पाहिजे. काल जे शिकला होता आपण मिली, देसी, सेंटी, हेक्टो वगैरे जे आहेत नाही का, ते आपल्याला येणं गरजेचं आहे. हे तर ठीक आहे, हे तर आपल्या व्यवहारातले आहेत, तर आपण समजू शकतो त्याचे एवढे पार्ट नाही त्याचे तेवढे पार्ट म्हणून. ठीक आहे, तर याची पॉइंट मध्ये व्हॅल्यू काय झाली असती, 0.70 है ना. 1 चे अगर मी 4 पार्ट करीन तर येतील 0.25 0.25 0.25 0. कळलं. हां, मग सव्वा म्हणजे काय सर, सव्वा तर जेव्हा एक
आणि 1/4 म्हणजे पाव, 1 आणि पाव जोडत असते तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, सव्वा म्हणत असतो. ठीक आहे, मग याला पॉइंट मध्ये कसं लिहू, 1 साठी 1 आणि 1/4 साठी 2.5. अरे कळलं का? अरे सगळ्यांना कळलं? ओके. तर मग सव्वा केजी म्हणजे किती? सव्वा किलो म्हणजे किती? किती किलो किती ग्राम? 1 किलो 250 ग्राम. गुड. सव्वा लिटर म्हणजे किती? 1 लिटर आणि 250 ml. मूर्खा, ग्राम येईल का ml येईल? अबे लिटर. हा पाहिला नाही का रे तुम्ही? हवाला हा असा डवला राहते, डवला. अरे डवला राहते, या प्रकारे काहीतरी डवला राहते असं. किती ml चा राहते हा? अबे हा राहते 250 ml. दूध वगैरे घ्यायला जाता की नाही जा? अरे जाता का? सरळ बस बेटा चौधरी. हां, दूध वगैरे घ्यायला जाता की नाही जा? तर 1 पाव मागता, 1 पाव मध्ये किती ml आहे? 250 ml. अरे आहे की नाही? सपोज त्याला सव्वा केजी मागितले असता तुम्ही, साखर मागितले असता सव्वा केजी, तर बघा असा 1 केजीच्या मांडलं नसतं. अरे मांडला असता त्यानं वजन, पाहिलं की नाही? आणि मग हलक्यामध्ये छोटासा 1 पाववाला मांडला असता ना, त्याच्यामध्ये लिहिला राहते 250 ग्रॅम. पाहिल्या? मार्केटला वगैरे जात असाल तर असे 2 वजन मांडलं नसतं त्यानं. अरे मांडला असता की नाही? सपोज त्याला म्हटलं 1.25 किलो, 1.25 किलो म्हणलं असतं तर 1 किलोच्या, अर्धा किलोच्या आणि अजून 1 पावच्या. अरे मांडते की नाही? पण आता वेट मशीन आलेली आहे, डायरेक्ट मांडा, डायरेक्ट व्हॅल्यू दिसते. पण त्याच्यावर रीडिंग पाहायची. मग आपण रीडिंग म्हणजे ते डिजिट पाहायचे किती लिहिलेलं आहे. तर तुम्हाला अशी व्हॅल्यू आली असती जवळजवळ तिथं 1.250. आणि बघा हे अशी स्क्रीन राहते अशी, आणि इथं काय लिहिलं राहते, काय लिहिलं अशी, पाहिल्या की नाही? हा असा मीटर राहते बघा. आणि हे इकडे वेट मशीन राहते असं काहीतरी वेट मशीन राहते इकडे. तर इथं या प्रकारे अशी स्क्रीन राहते आणि इथं केजी नाव लिहिलं राहते, केजी. पाहिला की नाही पाहिला? इथं आला असता 1.250 केजी. कशासाठी? सव्वासाठी. सव्वा 2 म्हणला असता तर 2.250. सव्वा 3 म्हणला असता तर 3. सव्वा 4 म्हटला असता तर, बोला माझ्यासोबत बोला, हा सव्वा 5. बरोबर आहे. म्हणजे सव्वा लागला तर पॉइंट मध्ये आपल्याला 0.25 आणि 0 लावायचा. कळलं? देन दीड बघा, दीड. तर दीड म्हणजे कसा? तर 1 प्लस अर्धा. 1 प्लस म्हणजेच काय झाला असता 1/2. त्यालाच आपण लिहितो 1.50. 1.50. सपोज 1.5 केजी मला मांडायचा आहे तर 1 किलोचा वजन मांडेल आणि मग हाफ केजीचा मांडेल. ओके. हां, तर त्याच्यामध्ये किती ग्राम न किती केजी? 1 केजी 500 ग्रॅम. 1 केजी 500. सपोज मी म्हटलं, आता बघा हा 1 सोबत जुळते तेव्हाच 1.5 म्हटलं जाते. ठीक आहे. 2 सोबत जुळल्यावर दुसराच नाव आहे. 2 सोबत जेव्हा अर्धा जुळेल त्याला काय म्हणतो आपण? 2.5. 2.5 म्हणत. मग बाकी सगळ्यांसोबत आपण काय लावू शकतो? 3.5. म्हणजे 3 अधिक अर्धा असेल तर काय म्हणू? 4 अधिक अर्धा असेल तर मग 4.5 किलो. अगर मी न म्हणलो तर किती किलो आणि किती ग्राम? 4 म्हणजे पॉइंट मध्ये व्हॅल्यू कशी आली असती तर 4.500 केजी. कळलं? आणि टोटलच्या टोटल अगर मला ग्राम मध्ये पाहिजे तर 4 किलोचे किती ग्राम झाले? 4000. आणि 500 म्हणजे 500 म्हणजे टोटल किती? 4500 ग्रॅम. अरे कळलं? समजलं बेटा? चलो. मग सपोज मी म्हटलं 1.5 घंटा शिकवणार आहोत आज मी तुम्हाला, 1.5 तास शिकवणार आहोत, तर काय येईल? 1 तास 30 मिनिट. अरे कळलं? अरे हे समजून घ्या. बडी आपद आहे सीबीएसई वाल्यांची. 10व्या वर्गात चालले जाते, छोट्याले हा नाहीये. 1.5 म्हणजे काय, 2.5 म्हणजे काय, अच्छे पाहिजे तोंड करून. पाहिलं असेल ना तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी असतील तर.
अरे आहेत का तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी CBSE वाले? असतील तर पहा, अशीच गंमत राहते, त्यांना हे कळत. तर तुम्हाला कळल्या पाहिजे की नाही कळल्या पाहिजे? तर मग हे समजून घ्या एकदा, ठीक आहे. मग 1.25 म्हणजे काय? आता बघा, पाहुणे काय असतात? येणारे असतात. पाहुणे आपल्या घरी म्हणजे येणारी संख्या घ्यायची आहे. येणारी संख्या म्हणजे याच्या नंतरची पूर्ण संख्या कोणती आहे? 1.25 म्हणजे कसा? तर बघा इकडे लक्ष द्या, 1 आणि 3/4, 1 आणि 3/4 है ना, 1.25. तर येणारी संख्या म्हणजे त्याच्या अगोदरचीच व्हॅल्यू आपण घेतला म्हणजे किती आले? 1. म्हणजे हे जे 2 आहेत हे येणारी संख्या आहे. आता 1.25 म्हणला ना, तर कोणी कोणी का करते 2 आणि 3/4 लिहिते. हा 2 आणि 3/4 का वे? 1.25. हा पावणे का सांगते? ते येणारी संख्या सांगते, म्हणून त्याच्यासोबत ह्या 2 सोबत कन्फ्यूज व्हायचं. 2 म्हणला तर 2 3/4, 1.25 म्हणला तर 2 3/4 लिहायचा है ना. त्याच्या अगोदरची संख्या लिहावी लागते आपल्याला, ठीक आहे. कळलं? हा चला बघा, 1.25 म्हटलं तर 1 3/4 म्हणजे 1.75 है ना. आणि हा शून्य आपण इकडे किती शून्य लिहू शकतो, हा झाला असता 1.25. ओके. मग मी ना सपोज म्हटलं मी तुम्हाला 1.25 तास शिकवणार आहे. 1.25 तास म्हणजे किती मिनिटं ना किती तास? 1 तास 45. अरे कळलं? अरे कळलं? सपोज मी म्हटलं आता 2:45 वाजलेले आहेत, तर किती वाजून किती मिनिटं झाले असतील? कळलं? अरे कळलं? सपोज मी म्हटलं 4.25 kg तुला तांदूळ आणायचे आहे. 4.25 kg म्हणजे किती kg आणि किती ग्राम? 3 kg 750 ग्रॅम. कळलं? समजलं सगळ्यांना? मग तसंच बघा, आता जेव्हा हा पाव 2 बरोबर जुळते तर काय बनते? 2.25 म्हणजे 2.250. तसंच 2.5 जेव्हा हा अर्धा 2 सोबत जुळते तर काय बनते? काय बनते? त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? यांना म्हणतात क्वार्टर, यांना म्हणतात हाफ, यांना म्हणतात 3/4, ठीक आहे. यांना म्हणतात 1 1/4, यांना म्हणतात 1 1/2, याला म्हणतात 1 3/4, याला म्हणतात 2 1/4, याला म्हणतात 2 1/2, याला काय म्हणू 2 3/4. 2 बघा, या 3 वरून कन्फ्यूज व्हायचं. कळलं? हा कळला सगळ्यांना की नाही कळला? है ना. तर बघा, आता आपल्याला बघायचे आहे एक्सरसाइज. आता काय बघायची आहे? ठीक आहे, चलो. दिसते प्रश्न? अरे प्रश्न दिसते सगळ्यांना? तर आता आपण एक्सरसाइज बघणार आहोत. याच्यामध्ये आपले जे बेसिक कन्सेप्ट आहेत डेसिमलचे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्यानंतर युनिट कन्व्हर्जन, त्यानंतर आता मी सांगितलं सव्वा, अर्धा वगैरे, हे सगळे कन्सेप्टचा वापर होणार आहे. ठीक आहे. मी फ्रॅक्शनला डेसिमलमध्ये कसं करतात आणि डेसिमलला फ्रॅक्शनमध्ये कसं करतात ते सुद्धा इथं वापरू शकतो. ठीक आहे बेटा. चलो थांबा. बघा 9.1 स्वाध्याय क्रमांक 9. पहिला काय म्हणते 41.0812. बघा पॉइंट नंतरची संख्या कधी पण असं वाचायचं नाही 812 म्हणून, एक एक वाचावी लागते. ठीक आहे. कोणती संख्या कमी केली असता 32.487 ही संख्या मिळेल. तर जसं म्हटलेलं आहे तसं पहिले मांडणी करू ना. काय म्हणते कोणत्या संख्येमधून मायनस करायचं आहे 41.0812 मायनस काहीतरी संख्या मायनस केली म्हणते. आपल्याला माहित आहे का कोणती संख्या कमी केली म्हणते? तर उत्तरामध्ये काय मिळेल 32.487.
आता बघा, सपोज मी तुम्हाला म्हटलं असतं 9 मधून किती मायनस केलो तर 4 मिळेल, इझिली समजला असता. आता थोडस संख्या कशा आहेत, मोठ्या. आता मी तुम्हाला विचारलं 9 मधून किती मायनस केले तर 5 मिळेल, बरोबर. तर तुम्ही काय केल्या, सॉरी हां असाच विचारलो का, नाही 4 मिळेल है ना. तुम्ही काय केलं असाल, इकडे तुम्ही काय केल्या, हा जो इथं तुम्हाला 5 उत्तर मिळाला ना, हा कसा मिळाला, तर या 9 मधून 4 मायनस करा बरं. म्हणजे या संख्येतून हे संख्या आपल्याला काय करायची आहे, कळलं की नाही कळलं है ना. तर इथं पण आपण तसाच लॉजिक लावू शकतो, अरे लावू शकतो की नाही. म्हणजे काय आला असता 41.082, हा क्वेश्चन मार्क त्या बाजूला गेला असता तर प्लस झाला असता, अरे प्लस झाला असता. आणि ही जे व्हॅल्यू आहे या साईडला आली असती तर काय झाली असती, बरोबर. मग आता अशा प्रकारे मायनस तर तुम्हाला येणार नाही, तर याला इथं सोडवू शकता तुम्ही. 41.0812 पॉइंटच्या खाली 487, याच्या खाली काही नाही म्हणजे 0. मायनस करायचं आहे बघा. 11तून 7 गेले 4, 17तून 8 गेले, आणि इकडे 9तून 4 गेले, आणि इकडे 40 मधून 32 गेले. किती राहिला, 8.594 आली क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू. कळलं कसं सोडवायचं आहे. सिंपल तरीका असते बघा. समोर वर्ड प्रॉब्लेम पण येतील, वर्ड प्रॉब्लेम पण आपल्याला क्वेश्चन वाचायचे आहे आणि त्यानुसार मांडणी करायची. एकदाची तुम्हाला मॅथमॅटिकल लँग्वेज समजली तर तुम्ही कोणता पण प्रश्न इझिली सोडवू शकता, भारी वाटणार. बस आपल्या जवळ थोडेसे कन्सेप्ट पाहिजेत आणि मग गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी आपल्याला आला. अरे कळलं. बस बघा, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, 135 इंटू 120 इज इक्वल टू 16,400 है ना. तर विचारलेला आहे आपल्याला 0.16470 है ना, भागीला 0.122 इज इक्वल टू, बरोबर. लक्ष आहे सगळ्यांचं. बघा इकडे लक्ष द्या. आपल्याला या संख्येच्या आणि या संख्येच्या भागाकार विचारलेला आहे. सपोज मी तुम्हाला म्हटलं 7 गुणिला 5 इज इक्वल टू 35, तर बघा हा 5 इकडे नेलो असतो म्हणजे 35 भागीला 5 तर काय भेटला असता, किंवा 35 भागीला 7 केलो असतो तर काय भेटला असता. अरे कळलं का काही. हाच कन्सेप्ट आहे, हाच कन्सेप्ट आहे इथं पण. हाच कन्सेप्ट आपल्याला वापरायचा. म्हणजे काय करायचं आहे तर याला म्हणजे हे जसं बघा प्रश्नामध्ये जसं दिलेलं आहे अशा प्रकारचा प्रश्न येतेच, अशा प्रकारचा प्रश्न येतेच. काय करायचं आहे, प्रश्नामध्ये ज्या रूपात दिलेला आहे त्या रूपात याला बनवायची कोशिश करायची. हा आपल्याला जर मध्ये दिलेला होता ना, त्या रूपात याला बनवण्याची प्रयत्न करायचा. ठीक आहे. बघा म्हणजे अशा रूपात याला मांडायचं आहे तर काय करायला लागेल, हा भागाकार मध्ये हा 122 आहे तर याला इकडे घेऊन जातो. इकडे इंटू मध्ये इकडे गेला असता तर इकडे गेला असता तर उत्तर काय राहिला असता, 132च राहिला असता उत्तर. अरे कळलं का. हा तर याला मी या प्रकारे मांडतो. म्हणजे इकडे 135 इज इक्वल टू हा 470 भागीला 100. मी या रूपात मांडून ठेवला याला, या रूपामध्ये. बघा याची व्हॅल्यू उत्तर किती येणार आहे मला माहित आहे, 135 येणार. आता या प्रश्नाला अशा रूपात करण्याची कोशिश करू आपण. म्हणजे 0 भागीला 0.120. अगर हा विदाउट पॉइंट विचार केला तर तसाच आहे, पण मग सर ह्याचा पॉइंट कसा गायब करून आपण. मग मी पॉइंट गायब करणं शिकवलो का, आठवते का कोणाला. वर आणि खाल दोन्ही बाजूला पॉइंट असेल तर कसं गायब करायचं म्हटलं होतं, पॉइंट नंतरच्या संख्या सारख्या करायच्या. बघा पॉइंट नंतर इकडे किती संख्या आहेत आणि इकडे किती आहेत, तर मी ॲडिशनल काय करून टाकतो, 2 0 जोडून टाकतो. आता इकडे बी 5 तिकडे बी सरळ पहिल्या फुरसत मध्ये पॉइंट म्हणजे ओके, आणि खाली 122 वर, बरोबर.
आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, आता खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. या गोष्टीला मी 122 गुणीला 100 लिहू शकतो का? अरे लिहू शकतो. मग मला सांगा याची व्हॅल्यू किती आहे आपल्या जवळ? आहे एवढ्याची किती आहे? 135 आणि भागीला हा 100 तर जसाचा बरोबर. अरे बरोबर. मग बेटा आता हा खाली डेसिमल वाली व्हॅल्यू म्हणजे 100 आला डिवाइड मध्ये 100 आला तर हा कसा सोडवते? यस, पॉइंट डायरेक्टली चढवून टाकतो. किती आला असता? पहा बरं हा आन्सर आहे की नाही. तर किती आता मी गुणाकार केलो, भागाकार केलो. अबे त्यानं हे व्हॅल्यू कायसाठी दिले ना आपल्याला? तेच साठी. आता पोरं काय करतात, या व्हॅल्यूकडे काही लक्ष देत. हा त्यानं असा सोडवा म्हटलं ना तर असा लिहितीन, असा सोडवतीन, मग कॅल्क्युलेट करतात. हे वाली व्हॅल्यू काय करतात? कॅल्क्युलेट. म्हणजे 122 न या 16,470 ला भाग देतात. एवढं तामझाम करायचं. अबे त्याने हे दिलं कायसाठी? एखादी प्रश्नामध्ये एखादी गोष्ट दिलेली आहे तर तिच्या नक्कीच काही ना काही काय होणार आहे? वापर होणार. अरे कळलं? त्याला हे चेक करायचं आहे की तुम्हाला हा असा इकडून तिकडे तिकडून तिकडे नेता येते की नाहीये. तुम्हाला हे चेक करायचं आहे तुमच्याकडून. त्याला तुम्हाला कॅल्क्युलेशन. आता हा भागाकार कोणाला बी येईल, पण टाइम किती गेला बेटा? टाइम गेला ना की नाही गेला? तेवढा टाइम राहते एक्झाम मध्ये. समजलं? हा ट्रिकी म्हणजे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं की इथं करावं का लागते म्हणून. हे या व्हॅल्यू सोबतच बघा, हीच व्हॅल्यू तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली राहील. हीच व्हॅल्यू. कळलं? चलो समोर बघूया आता तिसरा प्रश्न. बघा तिसरा प्रश्न काय दिलेला आहे. किती शून्य आहे? 5 शून्य है ना. भागीला 0.0000 किती? 5 शून्य आहेत आणि 3 बरोबर. इज इक्वल टू यम. तर यम ची व्हॅल्यू किती? अबे किती सोपा आहे की नाही आहे? कसं? तर खालचा पॉइंट हटवायचा आहे तर आपण काय करतो? अरे वर शून्य लावतो म्हणजे 15 वर ऑलरेडी 5 शून्य होते बरोबर. मग इकडे पॉइंट नंतर किती आकडे आहेत? 6. पक्का? 3 3 6. ओके. तर वर अजून पुन्हा किती शून्य आले असते? 1 2 3 4 5 भागीला 3 1 3 5 5 गुणिले. लक्ष द्या आता हे किती शून्य आहेत? 10⁵ म्हणू शकतो इंटू 10⁻⁶. मग समोरच्या चॅप्टर मध्ये आपण शिकू की जेव्हा बेस सारखा असेल आणि पॉवर वेगळा असेल आणि यांची काय झालेली असेल? इंटू. काय झालेली असेल? तर पॉवरच्या काय होते? म्हणजे 10⁵5 आणि 6 11. तर बघा अशा प्रकारचं उत्तर असेल कुठेतरी. अरे आहे. कळलं? तर या प्रकारे आपल्याला इझिली क्वेश्चनला हँडल करायचं आहे. जास्त हायपर व्हायचं नाही, जास्त मचमच करायची है ना, घाईमध्ये जास्त गडबड करायची नाही. आणि या ॲटिट्यूडमध्ये पण नाही जायचं की नाही हा मला येते मी सोडवीन. पहिल्या अटेम्प्टमध्ये निघला तर ठीक आहे बाबू, नाही तर चल रस्ता नाप. नेक्स्ट क्वेश्चन. एक्झाममध्ये या ॲटिट्यूडमध्ये जायचं नाही मी हुशार आहो, मी याला सोडवू शकतो. हा ॲटिट्यूड आपला घरी ठेवून जायचा. आपण सगळ्यात बुद्धू आहो ना, आपल्याला जास्तीत जास्त किती येते तो आपल्याला पाहायचा, असा मन घेऊन तिथं जायचा. कळलं का? मी हुशार आहो असा मन घेऊन गेल्या तर तुमचा ॲटिट्यूड मधात येते, हा मी हुशार आहो, हा सोडवीन म्हणजे सोडवीन. मग तो सोडवायला पहिला अटेम्प्ट राहो, पहिल्या वेळेस चुकला, दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस, चौथ्या वेळेस त्या एकाच प्रश्नावर राहाल का बे? समोरच्या प्रश्नावर वाढायचा आहे ना. नाही जमला बेटा तू थांबून जा, मी समोर जातो, बादमध्ये येतो. कळलं की नाही कळलं? चलो आता समोरचा प्रश्न बघूया. तर आता बघूया आपण काय चौथा प्रश्न. ठीक आहे. चौथा प्रश्न बघा काय लिहिलेला आहे. 3.0 प्लस 4.0. मी पाहत होतो रे, तुमच्या लक्ष आहे की नाही? तर आहे तुमच्या लक्ष आहे. 0.4 प्लस 0.56
22 बरोबर इज इक्वल टू, ठीक आहे. तर कसं सोडवायचं, वर तर प्लस आहे, खाली इंटू आहे. वर खाली दोन्ही ठिकाणी अगर इंटू राहिला असता तर डायरेक्टली आपण पॉईंटवाल्या संख्या गिनला असता, अरे मोजला असता, आणि त्यानंतर डायरेक्टली पॉईंट गायब केला असता आणि मग काटपीट केला असता, ठीक आहे. पण तसं आहे का, नाही आहे. मग कसं सोडवाल, तर वरच्याची पहिले बेरीज करून घ्या. बेरीज किती आली असती बघा, हां 0 4 आणि 5 किती आला असता 0.9 आणि हा 6 आणि हा 3.96. इकडे बघा 22 गुणीला 5 पहिलेच करून टाका, 5 दुने 10, 5 दुने 10 100. अरे ठीक आहे. आणि यांचा गुणाकार झाला असता तर 3 1 आणि पॉईंट नंतर 2 संख्या आहे, इकडे 1 इकडं, म्हणजे 2 संख्येनंतर काय आला असता, मधात काय राहिला असता, ठीक आहे. आता बघा, तर इकडे पॉइंट नंतर किती आकडे आहेत, अरे इकडे पॉइंट नंतर किती आकडे आहेत, इकडे पण पॉइंट नंतर किती आकडे आहेत, सरळ पहिली फुर्सत में पॉइंट. आता कट्टे बघा, 3 1 3 3 3 9 3 दुने, मग 132 भागीला 11 न कट्टे बघा, 11 1 11 11 1 2 राहिले, 11 दुने किती आला 12/10 म्हणजेच 1 पॉइंट. बघा उत्तरात असेल, हां 12/10 ला त्याला काटू पण शकतो, किती न कट्टे बघा, 2 पंचे 2 सक 6/5 उत्तर असेल, किंवा 1.2 उत्तर. मग पाचवा बघा 2.43. आता इथं जे नॉर्मल कन्सेप्ट आहे त्यातले फ्रॅक्शनचे ॲडिशन सबट्रॅक्शन आणि डेसिमलचे ॲडिशन सबट्रॅक्शन, ते दोन्ही कन्सेप्ट मिक्स झालेले आहेत, ठीक आहे. म्हणजे पॉईंटवाल्यांच्या तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन आता बघायचा आहे. प्लस 1.6 आणि 0. इज इक्वल टू, ठीक आहे. कसं सोडवायला, तर पहिलीच बेरीज वजाबाकी करण्यासाठी घाई गर्दी करायची, पहिले त्याला साध्या नंबरमध्ये कन्वर्ट करा, साध्या फ्रॅक्शनमध्ये. म्हणजे पॉईंटवाला आहे ना, पॉईंट माहीत आहे आपला जानी दुश्मन आहे पॉईंट. पॉईंट काय आपला, तो राहिल्यावर आपले हातपाय बरोबर काम करतेत का, तर त्याला पहिले हटवून टाकायचा, ठीक आहे. कसं हटवाल, इकडे बघा पॉईंट नंतर किती आकडे आहेत आणि इकडे किती आहेत, ते 1 0 लावलं तर कोणाचा काही बिघडते नाही, म्हणजे भागीला प्लस. मग इकडे बघा पॉईंट नंतर 2 आकडे, इकडे कोणाचा काही बिघडला. आता कट्टे बघा किती न कट्टे, 4 न कट्टे, हा 9 न कटत आहे बघा, 9 1 आणि 9 0 0, 9 दुने 6 राहिले आणि 9 7 27/10. मग इकडे 4 1 4 4 आणि हा किती आला, बरोबर. आणि हा का लिहिला आहे प्लस, म्हणजेच काय झाला, किती सिंपल तरीक्यानं उत्तर काढला. हां जास्त काही तामझाम झाला का नाही, तर मग इकडं 0.4च्या भागाकार केल्या असत्या, अन फलाना न ढेमकाना न टेमकाना किती लंबा गेला असता. अरे तसं काही करायचं, ठीक आहे, लक्षात राहील. प्रॅक्टिस झाली आहे अशा प्रकारची पहिल्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये. हां देन 6वा प्रश्न बघा, 0.036 आणि 0.6 पिंटू 2.35 आणि 0.05 इंटू इक्वल टू, अशा प्रकारचा प्रश्न नमुना प्रश्नामध्ये पण होता. अरे नमुना प्रश्नामध्ये पण होता, ते तुम्हाला सोडवायचं आहे, ठीक आहे. हां बघा आता कसं सोडवायचं, मी पहिलेच म्हटलं, पहिलेच गुणाकार किंवा भागाकार करायसाठी मचमच करायची नाही. अगोदर काय करायचं,
त्याच्या पॉईंट हटवून टाकायचा. ठीक आहे. हां चला लक्ष द्या. इकडे पॉईंट नंतर किती आकडे आहेत आणि वर तर 2 शून्य. हा ना, इकडे 3 होते, इकडे एकच होता तर 2, म्हणजे सीधा पॉईंट पहिली फुरसतमध्ये ना खाली काय आला असता. समोरच्या शून्याची व्हॅल्यू नाही पण मागच्या शून्याची राहील पॉईंट रिमूव्ह केल्यानंतर. मग पॉईंट असल्यावर समोरच्या शून्याची किंमत आहे, मागच्या शून्याची नाही पॉईंट असल्यावर. पण पॉईंट रिमूव्ह केल्यावर मागच्यांची आहे समोरच्यांची. मग इकडे पॉईंट नंतर 2 आकडे आहेत, इकडे पण 2 आकडे, सरळ पॉईंट. अरे पॉईंट सरळ इकडे 1/. आता काटोरे 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 6 1 6 6 6 6 1 6 6 1. शिकला होता काटपीटचा नियम. 5 1 5 5 6 3 राहिले, 5 7 किती आला रे 47 ना. हा 100 बाकी आहे ना बेटा, म्हणजे 0. कळलं. तर अशा प्रकारे तुम्हाला आता ह्या सुद्धा सॉल्व करायच्या आहे का. सोडून देऊ. सोडवाल पक्का. नाही सोडवू शका. सोडून घ्याल. नाही सोडवू शका. सोडून घ्याल पक्का ना. अच्छा मी सोडून देतो, नंतर तुम्हाला प्रॅक्टिसला पाठवतो दुसरे क्वेश्चन. ठीक आहे. चल नोट डाऊन कर लो. तर बघा आता कोणता घ्यायचा आपल्याला 9.2. ठीक आहे. आता शांत राहायचं, जास्त बोलायचं नाही, बिलकुल शांत हळूहळू. ठीक आहे. दे पहिला प्रश्न काय म्हणत आहे बघा. 0.15 यांना शतमानात कसे लिहितात. शतमान म्हणजे पर्सेंटेज. शतमान म्हणजे शतक समजते ना. शेकडा म्हणजे शतक म्हणजे शेकडा. सेंचुरी 100 पर्सेंटेज है ना. सेंटेज म्हणजे सेंचुरी. ठीक आहे. तर पर्सेंटमध्ये लिहायचे आहे. तर बघा मी सपोज पर्सेंट म्हणजे दर शेकडा, पर शेकडावर लिहायचा. म्हणजे 100 आवर किती, हे 1 वर किती झाले 0.5 है ना. तर 100 आवर. तर मी काय करतो सरळ या 15च्या म्हणजे पॉईंट हटवतो आणि काय लिहितो. आता झाले 100 पैकी 15 म्हणजे किती पर्सेंट, म्हणजेच किती पर्सेंट. तर बघा कुठं आहे 15%. 2 अचूक पर्याय निवडा म्हणते, तर 1 आणि 2. ठीक आहे. त्यानंतर सेकंड प्रश्न बघा. सेकंड प्रश्न काय म्हटलेला आहे. 0.6 आणि 13.06 मायनस 7.06 इज इक्वल टू 2p. तुम्ही म्हणायचं 2p, तो म्हणेल 2p, पण दोघे त्याचे. हां तर p ची व्हॅल्यू. अरे कळलं. हां बघा इकडे लक्ष द्या. इकडे पहिले सगळं आपण बोर्ड मास रूल बघितलेला आहे. अरे पहिल्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये शिकले ना बोर्ड मास. तर बोर्ड मासमध्ये पहिले ब्रॅकेट सोडवावं लागते. तर ब्रॅकेटच्या अंदर काय आहे 13.06 मायनस 7.06. 0606 0 आला, 13 मधून 7 गेले. अरे बराबर 6 इंटू पुन्हा काय आला म्हणजे 0.6 इंटू 6 म्हणू शकतो मी इज इक्वल टू 2. आपल्याला पी ची पाहिजे ती या 2ला. अरे घेऊन जाऊ की नको घेऊन जाऊ. घेऊन जाऊ नको घेऊन जाऊ. कोणूरे घेऊन जा की मारवत म्हणते. हां आणि साइन त्रिक काय झाला असता. पण पॉईंट नंतर किती आकडे 1 आहे. तर इकडून एका संख्येनंतर. तर बघा पी ची व्हॅल्यू आहे की नाही आहे. चला तिसरा प्रश्न बघा काय आहे. 0.49008 इंटू 90 0.056 इंटू 630. तर या प्रकारच्या आता शिकला आपण सोडवण्या कसं आहे म्हणून. अरे कळलं. लक्ष द्या. ते सेपरेट होते त्याच्यामध्ये टर्म भागाकाराच्या. इथे एकात्रच आहे आणि गुणाकारात आहेत वर. तर वरचे टोटल
पॉईंट नंतरच्या टोटल संख्या गुणाकारत असतील तर, आणि खाली पण पॉईंट नंतरच्या टोटल संख्या सारख्या करून घ्यायच्या आणि डायरेक्ट पॉईंट काय करून टाकायचं, गायब. चला बघा, इकडे पॉईंट नंतर किती आकडे आहेत, इकडे पॉईंट नंतर किती आकडे आहेत, 2 3 किती झाले 5. इकडे तर काहीच नाही. इकडे पॉईंट नंतर किती आहेत 3, इकडे तर काहीच नाही. म्हणजे 5 करायला लागतील, म्हणजे किती शून्य वाढवा लागतील, अरे 2 शून्य वाढवा लागतील है ना. आता बघा, पॉईंट नंतर 5 आकडे, इकडे 3 आणि 2 बरोबर. सरळ पॉईंट काय करून टाकायचा, म्हणजे इकडे राहिले 8, इकडे राहिले 90, इकडे राहिले 56, वर 2 शून्य आणि इकडे 0 0. 9 1 9 7. अरे ठीक आहे, वेगळ्या पेनानं कापतो म्हणजे समजायला येईल. शून्य आहे हे भगवान. हां, 0 0 कटला. 9 1 9 9 7 7 1 7 7 7 1 7 8 8 1 8 8. अरे बराबर, किती राहिला वरतं 1/100 म्हणजेच 0. मग आहे, अरे आहे. त्यानंतर चौथा बघा, चौथा बघूया आता आपण. चौथा प्रश्न काय म्हणते, कुठे गेला रे, अजय ना. 3 × 0.5 डिवाइड बाय 0.005 इक्वल टू यम. तर यमची व्हॅल्यू किती. बघा, सर्वप्रथम तर याला फ्रॅक्शनच्या रूपात मांडून घेऊ आपण. अरे मांडून घ्यायचं, हा भागाकार आहे तर याला 0.00. आता पॉईंट नंतर इकडे आकडे किती आहेत आणि वर किती आहेत, तर 2 शून्य वाढवू शकतो. झाला, पॉईंट गायब. पॉईंट काय होऊन जाईल, खाली काय आला, 5च्या समोर काहीच नाही. 5 1 5 1 3 गुणिला 100. कळलं कसं आलं तर. त्यानंतर 5वा प्रश्न बघा, काय म्हणते, 0.4चा गुणाकार व्यस्त पुढीलपैकी कोणता. तर बघा, ही संख्या आहे आपल्याकडे, या शिकला होता आपण गुणाकार व्यस्त कसा काढतो, तर त्याचा गुणाकार व्यस्त. ठीक आहे, का वाचता बे, गु व्यस्त, अबे गुणाकार व्यस्त. तर 1/04 झाला असता, पण आहे का ऑप्शनमध्ये. मग याला आपण पॉईंटमध्ये कसं लिहू शकतो, पॉईंट काढून कसं लिहू शकतो, वर 2 शून्य वाढले असते, खाली काय आला असता, बरोबर. मग कटला असता बघा, असा आहे का ऑप्शनमध्ये, नाही आहे. 4 1 4 25 किती आला असता, म्हणजे याची व्हॅल्यू, याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स किती आला असता. हा पण करेक्ट आहे. आता हा ऑप्शनमध्येच नाही आहे तर मग कोणता, 100/4, तो बी ऑप्शनमध्ये नाही तर मग कोणता,
काटपीट करता येते ना आपल्याला. त्यानंतर 6वा प्रश्न. किती सोपा आहे रे, आहे का नसा. 0.3 इंटू एक्स आणि इकडे 0.50 एक्सची व्हॅल्यू काढा म्हणते बरोबर. तर इकडे ठेवला असता आपण एक्स, इकडे ऑलरेडी कोण होता 0.54 होता. हे सगळ्या व्हॅल्यू कुठं आल्या असता, इकडे डिवाइड मध्ये आल्या असता. ए दादा बुधे इकडे आल्या असत्या. हां बघा 0.03 इंटू 0.3 इंटू 0. बराबर. हां मग काय करायला तर सांगा. पॉईंट नंतरच्या संख्या काय करून टाकाल, अरे सारख्या करून टाकाल. मग वर किती पॉईंट आहे, पॉईंट नंतर संख्या किती आहेत 2 आणि खाली किती आहे, खाली किती मोजा, हे 3 2 1 किती झालं 6. वर तर 2च आहेत, वर किती शून्य वाढव, 4 शून्य वाढव. सरळ पॉईंट खाली किती आले असतात 3 गुणिला 3 गुणिला 3 त्रिक 9 27 दुने 27 एक 27 27 दुने तर 2 वर 1 2 3 4 आहे का उत्तरात. कुठं आहे चौथा. कळलं. हां मग 7वा प्रश्न. सातवा प्रश्न बघा काय. 2.04 इंटू 0.5 इक्वल टू किती. ठीक आहे. तर मग कसं सोडवायचं, तर पॉईंट कसं कराल, याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घ्या. अरे ठीक आहे. नाहीतर मग डायरेक्ट बी गुणाकार करू शकता आणि मग पॉईंट देऊ शकता. म्हणजे विदाऊट पॉईंट पहिले आपण विचार केला तर 204 आणि हा विदाऊट पॉईंट विचार केला तर 5 हातचे आले 5 0 0 5 दुने म्हणजे याच्या उत्तराला असता जवळजवळ 1020 विदाऊट पॉईंट. मग पॉईंट नंतर किती आकडे आहेत, इकडे 2 इकडे 2 टोटल किती झाले, इकडून 4 आकड्यानंतर म्हणजे किती आलं असतं 0. बघा उत्तरामध्ये असेल कुठेतरी. कुठे आहे कळलं. तर आता हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि मी तुम्हाला या चॅप्टरवरची पुन्हा काय पाठवतो, प्रॅक्टिस सेट पाठवतो. ठीक आहे. तुम्हाला अगर जर या चॅप्टरची पुन्हा प्रॅक्टिस करायची असेल तर NMMSच्या पुस्तकातून करू शकता. त्यानंतर नवोदयची पुस्तक असेल नवोदयच्या पुस्तकातून करू शकता. कन्सेप्ट तर सेमच आहेत, चॅप्टर पण सेम आहेत, फक्त भाषा थोडीशी चेंज झालेली असेल पण काही फरक पडत. हिंदी समजते, इंग्लिश थोडी समजते. अबे इंग्लिशमध्ये पण सोडवू शकता. कन्सेप्ट अगर समजला असेल तर आपण इंग्लिशचा प्रश्न पण सोडवू शकतो आणि हिंदीचा पण सोडवू. मराठी तर आहेच आहे. कळलं. तर समजू. गणितात मॅथमॅटिकल लँग्वेज तर तिन्ही याच्यामध्ये सेम आहे बाबा. ठीक आहे. यानंतर आपण टॉपिक बघणार आहोत कोणता, व्यवहारिक अपूर्णांक. ठीक आहे. चालेल. पहिले तुम्ही ट्राय करून याल व्यवहारिक अपूर्णांकामधले. ठीक आहे. जे नाही जमतील ते मग आपण. ठीक आहे. चलो धन्यवाद.